निर्माण निर्माण तो तुम्ही बोलता आहे. आम्हाला मूर्ती निर्माण करायची आहे. निर्माण करायचीच नाही आहेच ती, तिला फक्त आम्हाला बाहेर करायचं. अशा अर्थाने शिक्षक म्हणून ही आपली भूमिका पाहिजे. आई असेल, बाई असेल, आचार्य असेल, हे आपलं मूळ काम आहे. त्याचा आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, त्यालाही आनंद मिळाला पाहिजे. आपल्याला आनंद मिळायचा असेल तर त्यासाठी आपली तयारी कशी करून घेतली पाहिजे ना. एक एक पायरीवर काय 12 वर्षाची निवड श्रेणी, 24 वर्षाची निवड श्रेणी, प्राथमिकची मंडळी असते ना, असं काहीतरी ना. हा, निवड श्रेणी, त्यातनं पगार वाढेल, आनंद वाढेल. वाढतोय का? ज्याने पुढे मिळवले आहे ते आनंदी आहेत का? बघा, आनंदी आहेत का? आनंदी आहेत का असं जर विचारलं तर आपल्या लक्षात येतं काय काय लक्षात येतं? काहीतरी गडबड आहे, कुठं तरी गडबड आहे. असं सकाळ उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जर आपण 24 तास त्यांच्यावर राहिलं तर लक्षात येतं ते किती आनंद आहे. शाळेत जाताना त्यांची मनस्थिती काय असते आणि तिथून येताना त्यांची मनस्थिती काय असते. शाळेत जाताना शाळेत शिरल्यावर ते घड्याळ पुढे जाऊ ना त्यांचं, आणि शाळा संपताना तेच घड्याळ मागे राहतं. असं जेव्हा लक्षात येईल तेव्हा आपल्या समजून घ्यायचं की काय आहे 24/7 असं जे आपण म्हणतो त्या मंडळींचं काय आहे. या म्हणून एक आचार्य म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे ते समजून घेतली पाहिजे. ते समजून घेऊन त्या दृष्टीने आपली वाटचाल कशी होईल यासाठी काय करावं लागेल हे सगळं करायला पाहिजे. प्रशिक्षणात, निवासी प्रशिक्षणात काय करायचं आता सांग. समजा पुढच्या वेळी आलं निवासी प्रशिक्षण तर काय करणार? येणार की नाही येणार? हे ऐकायला कोण आहे? आपण ते पुढे आले पुन्हा प्रश्न विचारतो. आम्ही जे नाहीत म्हणून त्यांच्या प्रतिनिधी आता असं विचारलं की आनंद घ्यायचा आणि आनंद द्यायचा, मग त्यासाठी बदलायला पाहिजे. अपडेट निघाले होता, अपडेट आणि अपग्रेड राहिलं पाहिजे. आणि म्हणून तिकडे चालत असताना जात असताना तुम्ही खाली बसा, माझी माहिती की पुढच्या काळात जर निवासी प्रशिक्षण आलं तर करणार की नाही करणार असं विचार तुम्हाला नाही आहे ना. हे सगळे काय म्हणाले निवासी प्रशिक्षण करणार की नाही करणार ऐकलं ना. आमची सांग मला, मी जेव्हा त्याला आता 12-14 वर्ष झाली पुण्यातच एका घरी एक ज्येष्ठ शिक्षण तज्ञ म्हणा शिक्षक ऐका मागे मी तेव्हा माझ्याकडे नुकतीच पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी होती. कोकणात तर आम्ही नेहमी प्रशिक्षण घेतच होतो, सगळ्या देशभरात प्रशिक्षण होता ती बरं का. केरळमध्ये हे प्रशिक्षण आहे ना 3 महिन्याचं. 3 महिन्याचं प्रशिक्षण केल्याशिवाय ताईला शिष्यवर्गावर प्रवेश नाही. गुजरातमध्ये हे प्रशिक्षण 25 दिवसाचं होतं. सगळ्यात कमी दिवसाचं निवासी प्रशिक्षण हे महाराष्ट्रात सगळ्यात कमी. आणि मी त्याला सांगत होतो आमच्या ज्येष्ठांना की असं विद्यावर्गाचं प्रशिक्षण शिष्यवर्गाच्या ताईंचं असतं वगैरे वगैरे. ते मला म्हणाले कसं शक्य आहे, हे कसं शक्य आहे 10 दिवस महिलांनी घर सोडून कसं शक्य आहे म्हणे. मी आपला बघतो माझा स्वभाव असा आहे की तोंडाने उत्तर द्यायचं नाही. मग कशाने उत्तर द्यायचं? कृतीतच द्यायचं. त्याच्या पुढच्या वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये दर 1 वर्ष सुद्धा प्रशिक्षण निवासी
कोविडच्या काळात निवासी नाही झाले. प्रशिक्षण दररोज 5 तास ऑनलाईन झाले. 1 वर्ष वगळता बाकी सगळे वर्ष अगदी पुण्यात सुद्धा 2 वर्षापूर्वी विद्यापीठ चौकातली मॉडर्न शाळा आहे तिथे निवासी प्रशिक्षण झालं. पश्चिम महाराष्ट्र 106 जणी आले प्राथमिक आणि शिशुवर्गाचे 106 जण आले शिक्षक. आता या वर्षी तर सांगलीला आणि नाशिकला 2 ठिकाणी निवासी वर्ग झाले. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर शक्य नाही तो सांगतात ना कोणाच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नव्हताच. कोण होता त्याच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नव्हता. अशी व्यक्ती नाही माहिती तुम्हाला? काय सांगताय ठिकाणी तुम्हाला माहिती असेल नाही, तुम्हाला पण माहित नाही. नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचा सेनापती तो म्हणायचा अरे अशक्य काही नसतं, तुम्ही प्रयत्न करा बघा शक्य होते. त्यामुळे या वर्गाचं सुद्धा आपण जेव्हा पहिलं पत्र काढतो ते जानेवारी महिन्यात काढतो. कधी? जानेवारी महिन्यात. वर्ग कधी असतो? एप्रिल महिन्यात. एवढा अंतर का ठेवायचं? येणाऱ्या सगळ्या महिला आहेत, कुटुंब वत्सल आहे, संसार आहे त्यांच्या पाठीमागे, सासू सासरे, मुलं, आई वडील, नवरोजी या सगळ्यांच्या व्यवस्था पुरेशा बरोबर लागल्या पाहिजेत ना. घरात मुंज आहे, लग्न आहे, तिथी तिथली आपली आवश्यकता. ही तारीख कळली सांगू शकतो ना या तारखांना मी नाही बरं का, या तारखावरून ठरवा काय करायचं ते. माझं ठरलंय वर्गाला जायचं निवासी वर्गाला. इतक्या अगोदर ठरलं तर शक्य आहे ना वर्गाला येणं. काय शक्य आहे की नाही? हा मग आता एकदा हो म्हटलंय त्यामुळे आता काय हो म्हणाला. त्यामुळे आपल्याला अपडेट आणि अपग्रेड व्हावं लागेल. काल म्हटलं तसं सुधामूर्तींनी सांगितलंय काय, दर 3 वर्षांनी परीक्षा झालीच पाहिजे. 2002-03च्या काळामध्ये गोव्यातल्या सरकारी शाळा बंद पडायला. सरकारी शाळा बंद, विद्यार्थी नाही, मग शाळा बंद पडायला लागल्या. शिक्षकांचं इकडे तिकडे करावं लागतं ना. अशा पार्श्वभूमीवर विद्याभारतीने शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं गोवा विद्याभारती काय की तुम्ही अशा बंद पडणाऱ्या शाळा आम्हाला द्या विद्याभारतीला चालवायला. आम्ही या शाळा चालवून दाखवतो. तर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर होते तेव्हा, त्यांनी म्हणाले ठीक आहे घ्या. विद्याभारतीने शाळा चालवायला घेतल्या. विद्याभारतीने अनेक तरुण मुलं आणि मुली त्यांना आवाहन केलं शिक्षण क्षेत्रात काम करायचं आहे या. अरे बापरे, गोव्यात 11 तालुके आहेत. 11 तालुक्यांना एक पूर्णवेळ कार्यकर्ता दिला होता संघटन. त्या तालुक्यात असलेल्या विद्याभारतीच्या अखत्यारीत असलेल्या प्रत्येक शाळेचं शैक्षणिक आणि व्यवस्थापनात्मक रूप बदलण्यासाठी पूर्ण करायचं. अनेक शाळांमध्ये बंद पडल्या होत्या ना, मग तिथे शिक्षका नेमणे आहे. विद्याभारती मानधन दे, विद्याभारती आणि गोवा सरकार असं काही व्यवस्था केली. अनेक तरुण मुलं मुली आहेत. आणि मग या सगळ्यांचं त्यावेळी 39 शाळा चालवायला मिळाल्या. त्याच्या जवळजवळ 30 शाळा या आपण सुस्थितीत आणल्या, मूळ स्वरूपात आणल्या. 30 शाळा. आता हे शाळेबरोबर सोपं आहे, पण मग या शाळा तशा होण्यासाठी जे करावं लागलं, काय करावं लागलं, दर महिन्याला सगळ्या शिक्षकांचा निवासी वर्ग असायचा. दर महिन्याला शनिवारी शाळा संपवायची, घरी जायचं, जेवण खावायचं, संध्याकाळचा डबा घेऊन जिथं स्थान ठरलेलं आहे तिथे यायचं. रात्री मुक्काम, सकाळी 5:30 वाजल्यापासून
पुन्हा सुरुवात. म्हणजे संध्याकाळी आल्यानंतरही काही सत्र आणि विषय आहेतच. सकाळी शारीरिक पासून सकाळचा चहा, न्याहारी, दुपारचं जेवण तिथं व्हायचं, व्यवस्था असायची. संध्याकाळी 4 वाजता चहा घेऊन सगळीजण आपापल्या घरी जायची. त्याच दरम्यान माझ्याकडे विद्याभक्तीचं काम आलं. संघटन मंत्री म्हणून कोकण आणि गोवा असं माझ्याकडे जबाबदारी होती. त्यावेळी माझा प्रवास व्हायचा अशा वर्गामध्ये. तर एका वर्गामध्ये लक्षात असं आलं की एक ताई थोडी अस्वस्थ दिसली. काय झालं तर म्हणाली, घरी बाळ आहे लहान आणि त्यामुळे मला जरा अस्वस्थ वाटतं. केवढं आहे तर म्हणाली 9 महिन्याचं आहे. मला असा म्हणजे धक्काच बसला. म्हटलं तू मग का आलीस? नाही सर, नियम आहे ना, सगळ्या ताईंनी किंवा सगळ्या शिक्षकांनी निवासी वर्गाला यायचं. मी तिथले जे प्रमुख होते त्यांना बोलवलं. म्हटलं हिला पहिल्या जे कोणी वाहन मिळेल किंवा नसेल वाहन तर काढा वाहन, हिला घरी पाठवा. इतक्या लहान बाळाच्या आईने निवासी वर्गाला यायचं नाही. पण तिने काय ठरवलं होतं? माझं बाळ लहान असलं तरी सुद्धा मी कुठे गेलं पाहिजे? मी वर्गाला गेलो. तिला परत तिला सांगितलं, जोपर्यंत बाळ अंगावर तिथे तोपर्यंत कुठल्याही निवासी कार्यक्रमाला यायचं नाही. आता ही तिला कोणी प्रेरणा दिली? कुणी प्रेरणा दिली? तिच्या भोवती जे सगळी काम करणारी मंडळी आहेत त्या सगळ्यांचा जो आनंद आहे तो मला पण मिळाला पाहिजे. आई असण्यापेक्षा काय, आई असण्याचा आनंद, तर म्हणजे आई असण्याचा आनंद हा सगळ्यात मोठा. पण त्याच्याही पलीकडे जाऊन ती विचार करते, मला ताई असण्याचा सुद्धा आनंद घ्यायचा आहे. त्यासाठी एक रात्र मी बाळाला नाही आणि तिला परत पाठवलं. आता या पार्श्वभूमीवर एका सोमवारी म्हणजे वर्ग झाला आणि दुसऱ्या दिवशी मी एका शाळेत गेलो. तर ती शाळा सरकारी शाळा, तर त्या शाळेत बंद पडायला लागली. पण काही वर्ग चालत होते. विद्यार्थ्यांची शाळा ताब्यात घेतली. शिष्यवर्गापासून शिष्यवाटिका सुरू झाली आणि बऱ्यापैकी मार्गी लागली. सगळे शिक्षक प्रशिक्षणाला यायचे, निवासी वर्गाला यायचे आणि वर्ग झाला आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी शाळा सुरू झाल्या. मी त्या शाळेत, माझा प्रवास होता, मी गेलो. तास चालू होते आणि म्हणून शिक्षक कक्षामध्ये जाऊन बसलो. तिथे एक शिक्षिका बसलेली होती. माझ्या लक्षात आलं की काल हिला बघितलं नाही आपण. म्हणून मी तिला सहज म्हटलं, काल तुम्ही वर्गाला नाही आलात, काही अडचण होती का, काही काम वगैरे असं? तर तिने बाहेर कसं बघितलं, म्हणाली कशाला वर्गाला आलं पाहिजे? मी बीएड केले ना म्हणाली. माझ्या लक्षात आलं हे पाणी वेगळं आहे, हे विद्याभारतीचं पाणी नाही, हे माझं लक्षात आलं. मी शांत बसलो. थोड्या वेळाने तास संपल्याची गड्डी वाजली आणि मग आले मंडळी तास पूर्ण करून लक्षात आले. मला बघितलं, नमस्कार, अमुक वगैरे, काल मजा आली, छान म्हटलं, वर्ग चांगला झाला, आपले वर्ग असे नेहमी होतात, असेच झाले पाहिजे वगैरे असे सगळं झाले. आता हे सगळं ऐकल्यानंतर त्या बाईच्या लक्षात आलं काय, आपली गडबड झालेली आहे. मग सॉरी अमुक वगैरे वगैरे. सरकारी शिक्षक कशाला आलं पाहिजे? बीएडचं प्रमाणपत्र आहे माझ्याकडे. मग आता अशा मंडळींचं करायचं काय? प्रश्न आहे ना. करायचं काय म्हणजे आपल्यासारखं बनवायचं, नाही का? दुसरा मार्ग काय? म्हणून प्रशिक्षण वर्ग किती आवश्यक आहे, अपेक्षित आहे. आपल्याला काय काय नवीन मिळेल असं काहीतरी केलं पाहिजे. आपल्याकडे काहीतरी चांगलं असतंच की. काल दाखवलं की नाही तुम्ही सगळ्यांनी काय काय चांगलं आहे ते? काय दाखवलं की नाही? हो की नाही? हा, आनंद मिळाला की नाही? हा, काय बाबा सर? त्याला शब्द
वचन दिलंय मी काही बोलणार नाही कालच्या कार्यक्रमावर, फक्त त्याला आठवण करतो. तुम्हाला नाचायला आलं हा आवडले ना मस्त तुम्हाला एकदम भारी. त्याबद्दल काहीतरी नंतर बोलू आपण कालच्या कार्यक्रमात. आता आज सावित्रीचं आपली तुम्हाला शब्द दिले आज तुम्ही व्रतस्थ आहात, त्यामुळे तुमच्या मनाला काही दुखावा इजा होणार नाही असं माझ्याकडून कर्तव्य नाही. वेगळंच काहीतरी वाटतं ना. हो अरे बापरे मला मूळ विषय जो बोलायचा तो राहिलाच आहे. नमनालाच गडावर नमनालाच गडावर पाणी जातं. मूळ मुद्द्यावर आहे. शिशुवाटिकेची ताई कशी पाहिजे, शिशुवाटिकेची ताई कशी पाहिजे, आनंदी पाहिजे, प्रेमळ पाहिजे, तिला मुलांची आवड पाहिजे, मुलांची आवड पाहिजे. ज्या ताईला मुलांची आवड नसेल ती शिशुवाटिकेची ताई म्हणजे डेंजर. हा एकदम डेंजर. कितीही रडणारा मूल असो तरी त्याच्याबद्दल काय राग नाही, काय वाटलं पाहिजे, गणप वाटलं. का रडते ते, कारण 3 तास आईला सोडून त्याला एका अनोळख्या व्यक्तीबरोबर राहायचं आहे. आधार हवाय त्याला, कोण देणार? मी ताई. तुम्ही मला बघितलं पूर्व कशी मांडीवर, आता काय संबंध आहे का? पण ज्या पद्धतीनं त्यांना संधी मिळाली की कशी सगळी चारी बाजूने घेरत होती, तुम्हालाही अनुभव असेल. येतात मुलं तर ते आपल्यामध्ये कोणाला शोधतात, आईला शोधतात, आपल्यामध्ये आधार शोधतात, सुरक्षितता शोधतात. ठीक आहे. आता मी पडलो, माझ्या अगोदर ते पूर्ण पडलं होतं. कोण पाहतात मला आठवत नाही आता, जो कोणी होतं ते किंवा तर रडला का तो? नाही रडला. खरं म्हणजे माझ्यापेक्षा जोरात तो आपटला होता. तर हे जे आहे हे जे आपटणं आहे त्याला माहित होतं काय तो अपघात आहे, आपण चुकून पडलोय, मुद्दामून आपल्याला पाडलेलं नाही. मुलांना माहित असतं. जेव्हा आपण त्यांचा हातात हात धरतो ना, स्पर्श करतो ना, तेव्हा त्यांना कळतं की हा स्पर्श कशाचा आहे, प्रेमाचा आहे, सुरक्षेचा आहे की काय कटकटीचा आहे. तुम्हाला हे माहिती आहे का की तुमच्या शरीरामधून एक असं काहीतरी वाहत असतं जे त्या समोरच्या व्यक्तीला आकर्षित करतं. मी याचा अनुभव भरपूर घेतो आणि विशेषतः मुलांच्या बाबतीत तर माझा 100-200% अनुभव आहे. कुठलंही नवीन मूल माझ्या त्या विशिष्ट पेक्षित आलं की ते आपोआप मी परवा एका संध्याकाळी जे घरी गेलो होतो त्याला मी अगदी 2-4 महिन्याचा असताना बघितलं, नंतर भेटलोच नव्हतो. मी आणि आम्ही जी 2 जण गेलो त्या घरात, तर तेव्हा तो नुकतं झोपेतनं उठला होता. ते तुम्हाला सांगितलं का किस्सा? काही सांगितलं. उठला होता, आई काहीतरी काम करत होती, बाबा सुट्टी असल्यामुळे आजूबाजूला होता. तेव्हा आम्हाला खाली घ्यायला आला, मग आम्ही वर गेलो आणि तो काही वेळ ते सगळं चालत होता. त्याची दापोलीला गेला होता, अजून तिथून आणलेली ती ट्रॉली बॅग ती तो चालवत होता. मग गाडीवर बसला, ती गाडी चालवली. असं करत करत गप्पा गोष्टी आमच्यावर सरबत पिणं असं सगळं झालं. मग आम्ही सर निघून गेले आणि मग तो माझ्याशी बोलायला. मी माझ्या जागेवर बसलो होतो, फक्त गप्पा झाला. एका कोपऱ्यात आई, बाबा इकडे, तो समोर, मी असा. आणि हळूहळू माझी जेव्हा निघण्याची वेळ झाली तेव्हा त्याने काय करावं, तो आला आणि माझ्या बाजूला अशी जागा केली. इथं बसला, तो माझ्या इथं बसला. त्या आईला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली असा तो सहज कोणाकडे जात नाही, तर हे काय आहे? काहीतरी असणार की ज्यामुळे समोरच्या व्यक्तीबद्दल मला काय वाटते, सुरक्षा वाटते, आधार वाटते, मोकळं वाटते, छान वाटते, जायला पाहिजे, गेलं पाहिजे, माहित नाही. त्यामुळे मुलांची आवड असणारी, शांत स्वभावाची, कितीही मुल रडलं तरी न चिडणारी, बिलकुल नाही चिडायचं.
संयमी, शांत आणि संयमी अशी ताई पाहिजे. कल्पक शक्ती असलेली, भरपूर कल्पना. एक क्रियाकलाप जो आहे चाललाय वर्षानुवर्ष त्याच पद्धतीने चाललाय. आई त्याच्यामध्ये नाविन्य नाही. ती काहीतरी नवीन जिथे जाईल तिथं तिला माझ्या मुलांसाठी, म्हणजे रिसेप्शनला गेली लग्नाच्या आणि तिथं तिच्या लक्षात आलं की माझ्या मुलांसाठी इथं काहीतरी मला उपयोगी वस्तू मिळणार आहे. काय माहितीये? आईस्क्रीम खायचा तो चमचा, ते गोळा करणाऱ्या ताया मी बघितलेले, ते चमचे, असं जिथे तिला जे दिसेल अशी सगळ्या वस्तू. म्हणजे काही ताया मी बघितलेल्या आहेत शिशुवाटिकेच्या की सगळ्या पालकांना सांगतात तुमच्या घरामध्ये जानेवारी महिन्याचं नवीन कॅलेंडर येईल तेव्हा संपलेलं त्या वर्षाचं कॅलेंडर आम्हाला हवं, मला द्या. कशाला? त्याच्यावर छान चित्र आहेत ना, ती मला पाहिजे, माझ्या शाळेतल्या मुलांना द्यायची. नजर कशी आहे बघा. काही अशा आहेत त्या म्हणतात तुमच्या घरात तुम्हाला नको असलेल्या, म्हणजे पाडव्याला घर साफ करता, 1 जानेवारीला, दिवाळीला, जेव्हा घर साफ कराल तेव्हा तुम्हाला नको असलेल्या वस्तू ज्या तुम्ही कदाचित भंगारमध्ये देणार आहात किंवा टाकून देणार आहात त्या पहिल्या आमच्या शाळेत इथं आणा, मग आम्ही बघू आम्हाला त्यातलं काय हवं, आणि मग जे काय आहे तुम्ही न्याय येताना आम्हीच विकतो, आम्हालाही 2 खेळण्यासाठी पैसे मिळतील जे तुम्हाला भंगार वाटते. अशी दृष्टी असणारी ताई ती शिशुवाटिकेला. तिच्यामध्ये किती ऊर्जा असली पाहिजे, तिचा अन्नमय कोश कसा असला पाहिजे, शिशुवाटिकेच्या ताईचा अन्नमय कोश कसा पाहिजे. आम्ही विद्यार्थी म्हणून शिशुवाटिकेच्या ताईची नेमणूक करताना काय सांगतो माहिती आहे? शिशुवाटिकेच्या ताईचं आनंद देण्याचं वय काय आणि घेण्याचं नंतरही घेऊ शकतात, पण मुलांना आनंद देण्याचं म्हणजे ती किमान एका मुलाची आई असली पाहिजे. म्हणजे काय याचा अर्थ काय? किमान एका मुलाचं केलेलं आहे ना सगळं, त्यामुळे समोर 25 मुलांचं कसं करायचं याचा किमान अनुभव तिच्याकडे आहे. त्यामुळे अशी 20, 22, 25ची ती ताई पाहिजे. आणि निवृत्त होण्याचं वय तिचं काय? मी बरोबर कल्याणच्या छत्रपती शिक्षण मंडळाच्या सचिवांना सांगितलं की निवृत्तीचं वय घेताना सांगायचं काम बदला. एक शिशुवाटिकेची ताई म्हणून निवृत्त कधी झाली पाहिजे ती? सामान्यतः 40 ते 45. अरे बाबा बघा मी पुढचं वाक्य काय म्हटलं ऐका, मी पुढचं वाक्य काय म्हटलं की काम बदला 45 नंतर. पुढची काय 10-15 वर्ष जे काय मिळतील तिला 58 किंवा 60 पर्यंत काम बदला. शिशुवाटिकेची ताई किती एनर्जी पाहिजे तिच्यामध्ये? मुलांच्या बरोबर नाचलं पाहिजे ना तिने, धावलं पाहिजे ना. पडल्यानंतर किती दिवस रजा घ्यायची? घेतली का? कोण ताई मला म्हणाली, ताई मला म्हणाली की तुमची दिनचर्या मला समजून घ्यायची. तुम्ही त्यांना सांगितलं अवघड आहे ती दिनचर्या, पण ती एनर्जी आणण्यासाठी सजग राहावं लागेल. काही आहेत त्यांनी आपल्याला स्वतःला त्या आहे त्यासाठी सकाळी उठून काय ध्यान धारणा असेल, व्यायाम असेल, सगळं काही करणं आणि स्वतःला फिट ठेवणं 50व्या वर्षी सुद्धा. अशाही ताई आहे. कसं आहे सामान्यतः महिलांचं एक टप्पा जो असतो ना 40-45 नंतर त्यातनं आपल्या शरीरावर ज्या काही मर्यादा येतात त्या दुसऱ्या शरीरावर नसतात, मानसिक सुद्धा असतात. हे लक्षात घेऊन आपण आपल्या कामाच्या स्वरूपाचं जे काही आहे त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. म्हणून सामान्यतः भरपूर ऊर्जा असलेली अन्नमय कोश एकदम काय टॉप गिअरवर 25 पासून 45 पर्यंत 20 वर्ष असं जे आहे असं पूर्ण शारीरिक
मी तुम्हाला दररोज का सांगतो हात न टेकता उठा म्हणून? तुमचा आज्ञा कोच चांगला राहील. बघा, सराव करा, प्रयत्न करा. कोट्यावरची कामं बंद करा, घरात स्वयंपाकात घरातली कामं बसून करा. दादी पुसायला, भांडी घासायला काही, ही सगळी स्वतः तुम्ही कामं करा. बघा किती एनर्जेटिक असाल. ठीक आहे. तर मी या विषयात तुम्हाला माहिती आहे काय करायला हवं, पण काय कळतंय कोण वळत नाही असं थोडंसं असतं. तर त्यामुळे शिशुवाटिकेची ताई भरपूर एनर्जी, गाणी, अभिनय, ती संगीतकार पाहिजे, ती संगीतकार पाहिजे, तिला सुराचं ज्ञान पाहिजे, लय पाहिजे, ताल पाहिजे, हे सगळं तिच्याकडे पाहिजे. तिच्या हाताच्या स्पर्शामध्ये काय पाहिजे? कायम माया पाहिजे. ती जेव्हा तिथे उभी राहते, नुसतं ताईने माझ्याकडे बघून हसल्या, अहो काय स्वर्ग सापडला हे मुलांना वाटतं. तुम्ही असं करताय का? उभं राहून तिथे येणाऱ्या प्रत्येक मुलाला नावाने हाक मारायचे. करता? तुम्ही अर्ध्या जिंकल्या. मुलांना आवडतं बरं का? ताईने मला नावाने हाक मार, फार आवडते ना. त्यामुळे म्हणून मी आल्या पहिल्या दिवशी सगळ्यांची नावं विचारून घेतली. त्याचं कारण ते होतं, काल मला त्या अद्वैने सांगितलं, मी त्याला काहीतरी वेगळ्या नावाने म्हणतो. आजोबा माझं नाव अद्वय आहे. अरे हो म्हटलं यार, बरं का? आता हे जे आहे ना, तुम्ही किती मोकळेपणाने त्याला सांगता की नाही माझा असं, त्याच्यावर मुलं आपल्याशी कनेक्ट होणं जे आहे, जोडली जाणं जे आहे ते राहतं. म्हणून असं तुम्ही बोलता ना मुलांशी, उभ्याने बोलता की वाकून बोलता? त्यांच्या लेवल ती जी पातळी आहे, त्यांच्या कानाजवळ येऊन आणि अत्यंत हळू शांत आवाजामध्ये ऐकून घेणं पहिलं. बघा, आपल्याला तोंड एक आहे, कान किती आहे? 2 आहे. त्यामुळे मुलांना कितीतरी सांगायचं असतं. अनेक मुलं, आपल्या मर्यादा काय बघा, अनेक मुलं घरात काय काल घडले सगळं आपल्याला सांगतात. का सांगतात बरं? आपल्याला काय सांगतात? पण असतोच, पण ते घरात जे काही त्यांनी अनुभवलेलं असतं त्याचा एवढा ताण आलेला असतो त्यांना की त्या ताणातलं त्यांना मोकळं व्हायचं असतं. आणि सगळ्यात आई बाबांनंतर त्यांच्यामुळे ताण आलाय, त्यांच्यानंतर सगळ्यात जवळचा माणूस, ऐकून घेणारा माणूस कोण आहे? आई आहे. आणि हे फक्त शिशुवाटिकेच्या बाबतीत नाहीये बरं का, प्राथमिकच्या मंडळी सुद्धा लक्षात ठेवा. सामान्यतः 5वी पर्यंत मुलांना तुम्ही घरात आई बाबा सांगतात ना, हो तुम्ही सांगा, आमचं नाही आहे. प्राथमिकच्या शिक्षकांचा आहे ना, हो ते आपल्याला सांगतात तुम्ही सांगा, तुमचं ऐकेल, तुमचं ऐकतात. त्याचा अर्थ काय? या मुलांसाठी असं ऐकून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आपण अधिक वाढवली पाहिजे. जसा आपला स्पर्श आहे, जशी आपली नजर आहे, तसेच आपले कान त्यांच्यासाठी कायम उपलब्ध असतील. आपली मर्यादा ही आहे की त्यांनी जे सगळं सांगितलंय ते हात न्यायचं आहे, इकडून बाहेर काढायचं नाही. ही आपली मर्यादा आहे. एकूणच त्या मुलाच्या दृष्टीने सुद्धा आणि आपण म्हणून सुद्धा कुणाचं सांगायचं असेल, कुणाला समजा काही अनुभव त्यातले असे असतात की ते बोलताना, दंड देताना नाव न घेता सांगितलं. जर असं काही आपल्या समोर जे दुसऱ्याला काही त्यातनं शैक्षणिक म्हणा किंवा असं काही उदाहरण द्यायचं असेल तर नाव न घेता सांगितलं. नाव घेऊन केव्हा सांगायचं नसतं, कारण ते अनुभव असे असतात की ते त्यातनं बाहेर पडण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा लोकांना कळण्याच्या दृष्टीने की हे चुकीचं आहे. आणि म्हणून जे आपण काही सांगतो तर हे अनुभव या पद्धतीने त्याचा उपयोग करायला फारच मर्यादा आहे. म्हणून मुलं जे सांगतात ते सांगण्यासाठी जवळचे आपण आहोत या अर्थाने आपली भूमिका त्यातली आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळे आपल्याला ही नीटनेटकेपणाने राहावं लागेल. लक्षात घ्या, त्या गोव्याच्या शिशुवाटिकेमध्ये एक मुलगी घरी गेली आणि तिने काय सांगितलं माहितीये आईला, आज ना आमच्या ताई काटका ब्लाऊज घेऊन आल्या.
फाटका ब्लाऊज घालून आल्या. आई म्हणाली असं कसं शक्य आहे? हो म्हणाले तसंच घालून आले. मुलं आपलं अनुकरण करतात हे माहिती आहे का तुम्हाला? करतात ना. एक पोरगी घरी गेली, जेवण काम झालं, आई तिकडे लवडली आणि ती शाळा सुरू झाली. शाळा झाडू काढल्यापासून. तर झाडू काढताना आता बाई शोधलं पाहिजे ना, म्हणून त्या पोरीने काय करायचं टॉवेल एक डोक इकडे बोललं, दुसरं डोक इकडे आणि झाडू काढतो. तो पदर सारखा खाली पडायला लागला. आईने बघितलं, आता म्हणाले पदर सारखा खाली पडतोय. मग म्हणाले आमच्या बाईचं पण असंच पडतो. बाई शोधलं पाहिजे ना. डिट्टो. या पोरीने सांगितलं, ताईंनी अटकात ब्लाऊज आमच्या खाली लावला. काही आईने चौकशी केली तेव्हा लक्षात असं आलं की इथे वेगवेगळे दिसतं ना, उघडं दिसतं ना, चौकडं दिसतंय आणि इकडे बघतं दिसतंय, म्हणजे बोलणं फाटलेलं आहे. किती नजर असते बारीक बघा तुमच्यावर, लक्षात ठेवा. त्यामुळे हे सगळं निरीक्षण मुलं आपलं करत असतात. साडीतल्या ताई आणि ड्रेसवरच्या ताई बघितल्या. जेव्हा साडीत दिसणाऱ्या ताई पहिल्या वेळी ड्रेस मध्ये दिसतात तेव्हा मुलांचे चेहरे बघितलेत का? अत्यंत असे हादरलेले आणि भेदरलेले मी बघितलंय. खरंच असा स्वर्ग चालू होता. मुलं येत होती तिथे साडीत वावरणाऱ्या ताई क्रियाकलाप करताना वगैरे. आम्ही पलीकडच्या कक्षात मुलांच्या बरोबर मी बसलेलो. त्याच शाळेतली एक ताई, मुलं त्या शाळेची होती आणि त्या शाळेतली ती ताई होती. सगळ्या कार्यक्रमावर ती साडीत होती. आता बदललं ना, मुलं घरी जाणार आणि ती ड्रेस बदलून काहीतरी वस्तू हवी होती म्हणून तिथे आश्चर्य आणि पोरांनी बघितलं. माझ्याही लक्षात आलं ही ड्रेस बदलून आली. मी बघत होतो पोरांच्या चेहऱ्यात. पोरांनी असे डोळे दिसतात. हीच आमची ताई का? चेहरा सांगत होता. तिच्याही लक्षात आलं आणि ती जी मान खाली घेऊन तिथून पळाली आहे. नंतर मग नंतर मी तिला भेटलो. तुमच्या लक्षात आलं का? पोरांच्या समोर तू आज ज्या पद्धतीने आलीस त्यामुळे पोरांची काय स्थिती झाली तू स्वतः बघितलेली आहेस. मुलांना आवडलेलं नाही. ड्रेसवर काहींना बघितलेलं. मुलांच्या सोबत तुम्ही रोल मॉडेल आहात नाही. आईचं प्रतिरूप आहात ना. या कथाने मुलं तुमच्याकडे बघत असतात हे लक्षात ठेवा, विसरू नका. म्हणून अशा पद्धतीनं शिशुवाटिकेची ताई वेळोवेळी येणारी प्रशिक्षण पूर्ण करणारी, निवासी असो नाहीतर एक दिवसाचा असो, जिथं अपेक्षित तिथं उपस्थित असं प्रेमळ, स्वच्छतेची आवड असलेली, स्वतः नीट नेटकं राहणारी. ठीक आहे ना? असं कारण मुलं बघत असतात. कल्पक असलेली, एनर्जेटिक, भावते काय, करते काय, उद्या काय मारते, गाणी काय म्हणते, अभिनय काय करते, गोष्टी किती छान सांगते, सगळं अष्टपैलू अशी ताई पाहिजे. असं जेव्हा होईल तेव्हा तिलाही आणि तुला नाही, दोघांनाही आनंद मिळेल. बरोबर ना? ठीक आहे, थांबायचं. धन्यवाद.